आज बनवले आहे गार्लिक ब्रेड. अगदी डोमिनोज स्टाईल आपण हे गार्लिक ब्रेड बनवलेले आहे आणि चवही डोमिनोज स्टाईल गार्लिक ब्रेडसारखीच तुम्हाला मिळणार आहे. खूप टेस्टी असे हे होते आणि लहान मुलांपासून तर सर्वांनाच आवडणारे हे गार्लिक ब्रेड आहे. करायलाही खूप सोपी रेसिपी आहे, पण सर्व स्टेप फॉलो तुम्ही केल्या तर तुमचाही गार्लिक ब्रेड सेम असाच होणार आहे. तर त्यासाठी प्रथम आपण एक वाटी पाणी गरम म्हणजे कोमट करून घेणार आहोत. पाणी अगदीच कोमट आपल्याला हवे आहे आणि ते आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे आणि ती छानपैकी विरघळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मी येथे इन्स्टंट ड्राय ईस्टचा यूज केलेला आहे. खूप मस्त ड्राय ईस्ट आहे. हा ड्राय ईस्ट तुम्ही नक्की यूज करा जर गार्लिक ब्रेड बनवत असाल तर. खूप मस्त रिझल्ट रेसिपीचा येतो. तर इथे मी 2 चमचे ईस्टचा यूज केलेला आहे आणि हे ईस्ट आपल्याला प्रथम पाण्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आणि साखरही आपल्याला विरघळून घ्यायची आहे. याला झिपझॅक बॅग आहे, वरच्या साईडनी झिपझॅक लॉक आहे, त्यामुळे हे छानपैकी आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवता येते, बऱ्याच दिवस छान राहते. तर पाहू शकता मस्तपैकी हे छानपैकी मिक्स झाले आहे पाण्यामध्ये आणि आपल्याला 15 ते 20 मिनटं हे ईस्ट ॲक्टिव्ह करण्यासाठी बाजूला ठेवायचे आहे. त्यानंतर सम्राटचा मैदा येथे मी यूज करणार आहे. खूप मस्त मैदा याचा हा आहे, खूप छान रिझल्ट येतो रेसिपीला. तर पाहू शकता मी इथे 3 कप मैदा घेतलेला आहे आणि 1 कप येथे मी गव्हाच्या पिठाचा यूज केलेला आहे. अगदी घरचे पोळी तयार करतो तेच गव्हाचे पीठ आहे. तर या पिठाला मस्तपैकी आपल्याला प्रथम मिक्स करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता आपण हे ड्राय ईस्ट ॲक्टिव्ह करण्यासाठी ठेवले होते. खूप मस्त प्रूफ असे झालेले आहे, हे म्हणजे ॲक्टिव्ह झालेले आहे. तर आता आपण ही चमच्याच्या साहाय्याने हलवून घेणार आहोत. जर ईस्ट ॲक्टिव्ह झाले तरच तुम्ही पुढची रेसिपी करा, नसता हे रेसिपी परफेक्ट होणार नाही. तर त्यासाठी या डोमध्ये मी प्रथम 1 चमचा साखर घातलेली आहे, 1 चमचा आपल्याला मीठ घालायचे आहे आणि ॲक्टिव्ह केलेले हे ईस्ट आहे पूर्ण आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. तर हा डो आपल्याला टाईट न मळता आपल्याला लूज मळून घ्यायचा आहे. तर अगदी थोडे थोडे पाणी घालत आपण हा डो मळून घेणार आहोत. अशा प्रकारे पाण्याचा यूज अगदी थोडा थोडा करतच आपण हे पीठ मळवणार आहोत. तर पाहू शकता पीठ छानपैकी मळले गेलेले आहे, पण हे पीठ छानपैकी आपल्याला छानपैकी मळून घ्यायचे आहे आणि स्ट्रेच आणि फोल्ड या मेथड करून आपल्याला हे पीठ छानपैकी तिंबून घ्यायचे आहे. तर आपल्याला ही प्रोसिजर किचन काउंटरवरतीच करायची आहे. तर तेथे मी थोडं तेल घातलेले आहे आणि अशा प्रकारे स्ट्रेच अँड फोल्ड या मेथडने छानपैकी मैदा हा मळून घेतलेला आहे. येथे आपल्याला अशा प्रकारे शक्तिप्रदर्शन करायचे आहे. तर अशा प्रकारे छान मळून घेतला तरच आपले गार्लिक ब्रेड छानपैकी रिझल्ट येतो. आणि त्यामध्ये घालणार आहोत आपण बटर. अगदी 1 चमचा आपल्याला इथे बटरचा यूज करायचा आहे. नक्की तुम्ही बटर यूज करा, त्यामुळे सॉफ्ट असा हा गार्लिक ब्रेड आपला तयार होतो. तर याच डोपासून आपण पाव, ब्रेड किंवा गार्लिक ब्रेड किंवा पिझ्झा यासारखे एक न अनेक पदार्थ आपण याच डोपासून बनवू शकतो. जर तुम्हाला हे ड्राय ईस्ट जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईस्ट आणि मैद्याची लिंक देत आहे, तेथे तुम्ही जाऊन परचेस करू शकता. तर त्यानंतर मी एका बाउलमध्ये हा डो प्रूफ करण्यासाठी ठेवलेला आहे, म्हणजे फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवलेला आहे. पाहू शकता एकदम तळाला हा डो होता आणि अगदी 1.5 तास आपल्याला हे प्रूफ करण्यासाठी लागणार आहे. तर 1.5 तासानंतर पाहू शकता मस्तपैकी पूर्ण फुलला गेलेला आहे हा डो. तर डो आपल्याला हा बाजूला ठेवायचा आहे आणि पुढची तयारी आपण करून घेणार आहोत प्रथम. तर त्यासाठी मी येथे घेतलेले आहे थोडी कोथिंबीर आणि हे ओव्याची पाने आहेत.
माझ्याकडे ओव्याची झाड आहे कुंडीमध्ये, त्याची मी ही पाने काढून घेतलेली आहे आणि ती आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. चिरताना एकदम बारीक चिरायची आहे, हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर बारीक चिरलेली आहे आणि तडका पॅनमध्ये आपल्याला थोडे तेल घ्यायचं आहे. येथे तुम्ही बटरचा पण यूज करू शकता आणि येथे आपल्याला भरपूरसं गार्लिक घालणार आहोत, लसण घालणार आहोत, कारण आपण बनवतो आहे गार्लिक ब्रेड. तर लसण फ्राय होत आहे तोपर्यंत आपण हा डो तयार करून घेऊयात. तर चांगल्या प्रकारे पंच मारून घ्यायचा आहे, आपल्याला हवा काढून घ्यायची आहे या पिठामधली आणि अगदी 2 मिनटासाठी आपल्याला हा अशा प्रकारे तिंबून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण या डोपासून 4 गार्लिक ब्रेड बनवणार आहोत. तर त्यासाठी मी समान असे डो काढून घेतलेले आहे अशा प्रकारे. तर एवढ्या पिठापासून मी 4 गार्लिक ब्रेड बनवणार आहे. तर अशा प्रकारे एक एक मी अशा चांगल्यापैकी गोळा तयार करून घेत आहे अशा प्रकारे. अगदी ही रेसिपी तुम्ही पूर्ण फॉलो केली तर तुमचाही गार्लिक ब्रेड असाच होणार आहे. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तर अशा प्रकारे 4 गोळे मी तयार करून घेतलेले आहे आणि येथे तोपर्यंत आपलं लसण चांगल्यापैकी फ्राय झालेलं आहे. तर येथे तुम्ही कच्चा लसण पण कुटून टाकू शकता, पण अशा प्रकारे जर लसण तुम्ही फ्राय केला तर चव ही अप्रतिम अशी येते आणि फोकच्या साहाय्याने आपण तो बारीक करून घेणार आहोत. तर येथे आता आपल्याला चिली फ्लेक्स आणि ओरिगनो आपल्याला घालायचे आहे. येथे मी 1.5 चमचा ओरिगनो घेतलेला आहे, थोडे मीठ घातलेले आहे, चिली फ्लेक्स घालायचे आहे आणि कोथिंबीर आणि आपण जे ओव्याची पाने घेतली होती असतील तर तुम्ही येथे ओव्याची पाने नक्की घाला, चव ही द्विगुणित वाढते. तर त्यानंतर आपण येथे घालणार आहोत बटर. तर येथे मी 2 चमचे बटर घातलेले आहे आणि छानपैकी चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता सर्व आपला मसाला तयार झालेला आहे आणि अगदी थोडे वापस मी बटर घातलेले आहे. बटर जर भरपूर असेल तर चव खूप छान येते गार्लिक ब्रेडला. तर आपला मसालाही रेडी झालेला आहे. तर आपले इथे डो पण रेडी आहेत. तर चला मग आपण गार्लिक ब्रेड बनवून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण एक बटर पेपर घेतलेला आहे आणि आपण एक त्यातला डो काढून आपण अशा प्रकारे थापून घेणार आहोत. तर येथे आपल्याला लाटायचे नाही आहे, तर अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचे आहे. अगदी डोमिनो स्टाईल आपण बनवणार आहोत, तर सर्व स्टेप आपण तशाच फॉलो करणार आहोत. तर अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने आपण मोठा तयार करून घेतलेला आहे, मोठी पोळी तयार करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी हे कॉर्न वाफलून घेतले होते आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे. कॉर्न आपल्याला स्वीट कॉर्न घ्यायचे आहे, तर ते वाफलून मी घेतलेले आहेत. आणि येथे आपण जो मसाला तयार केला होता गार्लिकचा, तो आता आपण यावर चमच्याच्या साहाय्याने किंवा ब्रशच्या साहाय्याने तुम्ही या ब्रेडवरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे, भरपूरसं लावायचं आहे. तर येथे आपण पिझ्झा सॉस लावणार आहोत, त्यामुळे चव ही अप्रतिम अशी येते. तर नक्कीच तुम्ही येथे पिझ्झा सॉसचा यूज करा. आणि त्यानंतर आपण हे वाफवलेले कॉर्न घालणार आहोत. अशा प्रकारे भरपूर आपल्याला क्वांटिटी जितकी हवी आहे तितक्या तुम्ही येथे कॉर्नचा यूज करू शकता. आणि येथे आपल्याला ऑनियनचा यूज करायचा आहे. गार्लिक ब्रेडमध्ये ऑनियन असते, त्यामुळे मी येथे भरपूरसे ऑनियन घेतलेले आहे. तर ऑनियन घातलेले आहे आणि त्यावरती मी ऑरिगॅनो स्प्रेड केलेले आहे. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत चीज. भरपूरसं चीज आपल्याला इथे खिसून घालायचे आहे. भरपूर चीज असले तरच टेस्ट ही दुगुणित होते, त्यामुळे आपल्याला भरपूर येथे चीजचा यूज करायचा आहे. आणि ओरिगॅनो पण आपल्याला भरपूर यामध्ये घालायचे आहे. तर चीज घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ही ब्रेड दुमडून घ्यायचा आहे आणि अगदी थोडे पाणी लावत आपल्याला हा छानपैकी चिटकून घ्यायचा आहे, म्हणजे बाहेर आपल्याला चीज येणार नाही गरम झाल्यानंतर म्हणजे भाजल्यानंतर. तर अशा प्रकारे वरती पण मी ऑरिगॅनो आणि मसाला लावून घेतलेला आहे, गार्लिकचा मसाला लावलेला आहे. आणि त्यानंतर चाकूच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे लायनिंगी करून घ्यायच्या आहे, जेणेकरून खाताना आपल्याला व्यवस्थितशीर हा तुटल्या जातो, अगदी अलगद निघतो त्यामुळे. तर पाहू शकता पूर्णपैकी आपला रेडी झालेला आहे
हा गार्लिक ब्रेड भाजण्यासाठी. तर इथे मी 180 डिग्रीला प्रीहीट करून घेतलेला होता ओव्हन, आणि त्यानंतर आपण हे बेक करणार आहोत हा गार्लिक ब्रेड. तर येथे आपल्याला 180 डिग्रीला 15 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. तर अगदी 15 मिनटात आपला हा गार्लिक ब्रेड रेडी होणार आहे. पाहू शकता मस्तपैकी भाजला गेलेला आहे. खमंग असा घरामध्ये वास दरवळत आहे. पाहू शकता, पाहता क्षणीच तुमच्या लक्षात आलं असेल की किती मस्त असा हा गार्लिक ब्रेड झालेला आहे. एकदम चविष्ट रेसिपी आहे आणि नंबर 1 रेसिपी आहे. एकदम प्रूफ अशी ही रेसिपी आहे. तर त्यानंतर आपण इथे थोडे बटर लावून घेणार आहोत आणि अगदी थोडे तेल लावणार आहोत. त्यामुळे खूप छान अशी टेस्ट या गार्लिक ब्रेडला येते. तर आपला गार्लिक ब्रेड झालेला आहे. अगदीच मिनटात फस्त होणारी गार्लिक ब्रेड आहे. पाहू शकता, जवळने तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता. अगदी डोमिनोज स्टाईल आपण हा गार्लिक ब्रेड बनवलेला आहे. चवही एकदम डोमिनोज स्टाईल गार्लिक ब्रेडसारखीच तुम्हाला इथे मिळणार आहे. खूप मस्त रेसिपी आहे. पाहू शकता अशा प्रकारे जेथे आपण कट मारलेले आहे तेथून आपण कट करून घेणार आहोत. पाहू शकता एकदम गरमागरम आपल्याला हा गार्लिक ब्रेड सर्व करायचा आहे, म्हणजे चव ही अप्रतिम अशी येते. तर पाहू शकता भरपूरसं चीज यामध्ये मी घातलेले आहे. पाहू शकता एकदम चीजी असा गार्लिक ब्रेड झालेला आहे. खूप मस्त रेसिपी आहे. जर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.